नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। आज दिनांक 16 ऑगस्ट 2024। बघूयात आजच्या दिवसातील टॉप 5 घडामोडी। महाविकास आघाडीने आज विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलं। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीने पहिल्यांदा जाहीर मेळावा आयोजित केला। उद्धव ठाकरेंनी मुंबईतील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात जोरदार भाषण केलं। आगामी विधानसभेची निवडणूक एकजुटीने लढवण्याचा निर्धार त्यांनी केलाय। विशेष म्हणजे निवडणुकीच्या अगोदरच महाविकास आघाडीने आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवावा। कोणत्याही नेत्याची या पदासाठी निवड करावी मी तयार आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केले। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख करून त्यांनी हे आवाहन केले। जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणूक आज जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। आज निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे। या पत्रकार परिषदेत ही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावले। सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकसभा निवडणूक रद्द करण्याच्या याचिकेबाबत हे समन्स बजावलं आहे। तैवानमध्ये आज जोरदार भूकंप झाला। रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.3 मोजली गेली। हवामान विभागाने सांगितले की तैवानच्या पूर्वेकडील शहर हुमालिनपासून 34 किलोमीटर अंतरावर 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला असून नुकसानीचे कोणतेही वृत्त नाहीये। तैवानची राजधानी तैपैमधील इमारती भूकंपाने हादरल्या। राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी जोरदार सुरू झाली आहे। महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुतीकडून मोर्चे बांधणी सुरू झाले, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनीही चाचपणी सुरू केली। त्यानुसार आता त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली। जरांगे पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांमार्फत पुण्यातील 8ही विधानसभा मतदारसंघाचा अहवाल मागवला। या सर्व मतदारसंघात जरांगे पाटील उमेदवार देतील अशी चर्चा सुरू झाली। याबाबत येत्या 29 ऑगस्ट रोजी घोषणा होईल अशी माहिती समोर येते।